मोर्शी चांदूर बाजार मार्गावर असलेल्या आष्टगाव येथे आज दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 8 वाजतापासूनच सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे। हे किती वाजतापासून आणि किती वाजेपर्यंत राहणार आहे आणि काय मागण्या असतील? आज संपूर्ण महाराष्ट्रात बच्चूभाऊच्या नेतृत्वात व सर्वपक्षीय सगळ्या पक्षांच्या पाठिंब्यानं आतापर्यंत सरकारनं जे काही निवडणुकीपूर्वी आश्वासनं दिली होती 7-12 कोरा 7-12 कोरा 7-12 कोरा, त्या संदर्भातल्या बच्चूभाऊनं जे पहिलं आंदोलन घेतलं ते पहिल्या आमदाराच्या घरासमोर होतं। दुसरं आंदोलन होतं मोजरीला अन्नत्याग आंदोलन होतं। तिसरा टप्पा आंदोलनाचा होता तो आमचा पुसद तालुक्यातला होता, त्या अंबोडा गावापर्यंतचा पदयात्रेचा। सरकारला जाग करायचा एक एक प्रयत्न होता। एक एक टप्प्यानं बच्चूभाऊच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व पक्षाचे नेते सगळ्यांच्या पाठिंब्यानं सरकारला शेतकऱ्याच्या मागणीचं 7-12 कोऱ्याची आठवण करून देण्याच्या संदर्भातलं आजचा आंदोलनातला चौथा टप्पा चक्काजाम आंदोलन महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यात सगळ्या तालुक्यात, आपल्या तालुक्यात मोर्शी तालुक्यात सुद्धा त्याचप्रमाणे चांदूर रोडवरती आष्टगाव या ठिकाणी, अमरावती रोडवरती लेगाव या ठिकाणी, दोन्ही ठिकाणी दोन्ही रस्ते प्रमुख मार्ग प्रहार व इतर पक्षाच्या सर्व जे पाठिंब्याचे सर्व पक्ष, राष्ट्रवादी पक्ष असेल, इतर शिवसेना असेल, सर्व पक्षाच्या वतीनं आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। सरकारनं आम्हाला शब्द दिला होता शेतकऱ्याला की आम्ही तुमचा 7-12 कोरा करू, म्हणून बच्चूभाऊच्या नेतृत्वात आम्ही शेतकऱ्याला आठवण करून देत आहोत की आमचा 7-12 कोरा करा, कोरा करा, कोरा करा आणि एमआरजेसचे पेरणी ते कापणी ही आमची मागणी आहे। शेतकऱ्याला तुम्ही भाव देत नाही, आम्ही भाव देऊ शकत नाही, तर कृपया शेतकऱ्याला तुम्ही एमआरजेस मधून जर मजुरीचा भाग दिला, मजुरीच्या माध्यमातून जर पैसे दिले, एमआरजेसचा पेरणी ते कापणी हे जर मागणी आमची मान्य केली तर आम्हाला हमी भाव जरी नाही दिला तर शेतकऱ्याला लागणारा मजुराचा जो पैसा आहे तो 50% तरी मिळू शकते, ही सुद्धा आमची महत्वाची मागणी आहे। दिव्यांगांना आमचा तुम्ही फक्त 2500 रुपये केले 1500 वरून, आमची 6000ची मागणी आहे। दिव्यांग जे आंधळे आहे, लंगडे आहे, लुळे आहे, त्यांना सुद्धा आमची मागणी आहे की बच्चूभाऊच्या नेतृत्वात त्यांना सुद्धा 6000 रुपयाचं मानधन मिळालं पाहिजे। याचप्रमाणे आमच्या अनेक सगळ्या मागण्या बच्चूभाऊच्या नेतृत्वात या महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे मोर्शी तालुक्यात सुद्धा या आंदोलनाच्या चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला जाग करण्याचं काम, आता तुम्ही 7-12 कोरा करा नाही तर आम्ही तुम्हाला या काय आंदोलनात, आता या चौथा टप्पा, 5वा टप्पा पुन्हा 2 ऑक्टोबरचा आहे। त्यानंतर पुन्हा आम्ही मंत्रालयात 2 ऑक्टोबरला बच्चूभाऊ पूर्ण महाराष्ट्रातील नेते आंदोलनाच्या माध्यमातून मंत्रालयात सुद्धा घेराव करणार आहे। याच माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देऊ शकतो की शेतकऱ्याला जर कर्जमाफी दिली नाही आणि त्याला जर योग्य भाव दिला नाही, शेतमालाला भाव दिला नाही, एमआरजेस मध्ये पेरणी ते कापणी घेतलं नाही तर आंदोलन या राज्यातलं भडकल्याशिवाय राहणार नाही, शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगाची मानधन वाढ, मेंढपाळांचे प्रश्न अशा विविध मागण्या घेऊन सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। मोर्शी पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त आंदोलनाच्या ठिकाणी ठेवला होता। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।